कोळे मैदान चालू आहे. कोळे मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदी पळत आहेत. एक धक्कादायक निर्णय. गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी जी आहे ती गाडी बाद देण्यात आलेली आहे असं सांगितलं जात आहे. बघूया काय होते. अजून निकालाचं चालू आहे चर्चा त्या ठिकाणी. संबंध महाराष्ट्राला एक अपेक्षा होती आज बकासूर टॉपच्या पायऱ्यामध्ये असेल, परंतु आज बकासूरचा पायरा टॉपचा काही दिसला नाही. नंदीचं नाव काही समजलेलं नाही आहे. अवघड आहे, फार अवघड आहे. एवढा टॉपचा नंदी, त्याचा पायरा टॉपचा आज नाही आहे. त्याच्यामुळे आज संबंध बकासूर फॅन्स नाराज आहेत. सर्वप्रथम आज जे मैदानामध्ये जे गट पास झाले 1 ते 20मधून जे नंदी, त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच कामगिरी करा, असंच नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तुमच्या मालकाचं तुमचं पळून करा आणि आज गुलाल घ्या आणि दाखवून द्या संबंध महाराष्ट्राला की तुम्ही काय चीज आहात. परंतु आज एक धक्कादायक बकासूरचा पायरा समोर आला. नंदीचं नाव काय समजलेलं नाही आपल्याला, परंतु आज बकासूरचा पायरा जो आहे तो गट क्रमांक 12मध्ये बकासूरच्या आणि त्याच्यासोबत एक नंदी होता आणि त्याच्या शेजारचीच एक गाडी होती बकासूरच्या. त्या गाडीचा आणि या गाडीचा निकाल जो आहे तो सामना दिसतोय. काय गाडी ओढली बकासूरने, काय गाडी ओढली. बकासूर मागे होता असं वाटलं बकासूर हारतोय, परंतु तो किंग आहे आणि किंगच राहील. हा बकासूर आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय चीज आहे. आणि कोणी नाराज होऊ नका जरी. आणि परत तुम्ही बघितलं ज्यावेळेस सामना दिसतोय पंचांनी निकाल जो आहे तो बकासूरच्या गाडीला दिलेला होता. पंचांनी जे आहे ते त्यांनी सांगितलं की तास क्रमांक 5वरून असं म्हणजे हात केला असेल, परंतु तिथं जरा थोडासा गोंधळ उडाला. परंतु निकाल जो आहे तो पुन्हा चेक केला आणि पुन्हा सांगितलं की दोन्ही गाड्यांना सामना निकाल जो आहे तो दिलेला आहे. परंतु अशी माहिती मिळते की गट क्रमांक 12ला जी गाडी होती 5 नंबर तासावरती ती गाडी बाद दिली की काय. मला खूप सारे फोन्स येत आहेत, कमेंट्ससुद्धा मी बघतोय सगळीकडं की गाडी बाद दिली, नक्की दिली का याच्याबद्दल थोडीशी अपडेट जरा मला द्या थोडीशी. काय समजेनं झाले, कारण की आपला बकासूर पळतोय तिथं आणि बकासूरचा जर गटाला जर पराभव झाला असेल तर अवघड होऊन बसेल, फार अवघड होऊन बसेल. वाटतं एवढं सोपं नाही बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे, कारण की इथं सगळेजण आहेत ना टॉपच्या पायऱ्यात आहेत, सगळे टॉपच्या पायऱ्यात आहे. आणि बकासूर आज त्याच्या पद्धतीनं तो पळतोय, परंतु त्याला साथसुद्धा तशीच मोलाची मिळाली पाहिजे. बघूया काय होतंय. निकाल जो आहे तुम्हाला सांगा नक्की दिलाय का नाही बकासूरच्या गाडीला. परंतु मला तर असं वाटते की सामना आहे तिथं. काही लोक मला म्हणले की नाही गाडी बाद दिली, 5 नंबर तासावरून धावलेली आपल्या बकासूरचीच गाडी होती त्या ठिकाणी. परंतु बघूया शेवटी आता कसं होतं आहे. मी बऱ्याच जणांना विचार, पण ती म्हणतात की गाडी, कोण म्हणतंय सामना आहे, कोण म्हणतंय गाडी बाद दिली, काय समजेना झाले. परंतु आता वळूया जरा पायऱ्याकडं. बकासूरचा पायरा हलका का एवढा केला काय समजेना झाले. महाराज तरी घालायचा होता ना. महाराजांना दोघं चांगले पळाले असते. मी त्या नंदीला नावे ठेवत नाही बरं का. मी तो नंदीसुद्धा चांगलाच आहे, तो चांगलाच पळाला. परंतु एवढं मोठं मैदान, या बकासूरचे विक्रम सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत काय आहेत. बाकीचे सगळे टॉपचे नंदी जे आहेत तो टॉपच्या पायऱ्यामध्ये आहेत आणि एक मोठं मैदान आहे, त्या मोठ्या मैदानामध्ये मोठाच पायरा पाहिजे बकासूरचा. परंतु आज तसा पायरा काही दिसला नाही. खूप सारे बकासूर फॅन्स नाराज झालेले आहेत. आता नाराज होण्याचं कारणही तसंच आहे. चला नाराज होऊ नका, आपला बाकी आहे तो दाखवून देईल. सगळे म्हणतायत गट काढला म्हणजे निकाल चालू आहे बरं का. निकाल जो आहे तो पेंडिंगला, काय समजेनच झाले मला. पहिल्यांदा निकाल जो आहे सामना दिला, कोण म्हणते परत जी गाडी जी आहे ती बाद केली आहे, काय समजेनं झाले. नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, मला सांगा नक्की काय झाले काय नाही. आणि एकनिष्ठ राहा, कायम बकासूर सोबत राहा. बकासूर सोबत कोणीही असू द्या, बकासूर 100% गुलाल घेईल आज असं मला तर वाटते. परंतु निकाल जो आहे तो बाद दिलाय का काय तेच काय समजेना. माझं डोकं दुखायला लागले मागाच्यापासून. जसा सामना बघितला
तेव्हापासून माझ्या डोक्यात थोडंसं हे दुखतंय डोकं, काय समजेना झालंय. असू द्या, बघूया काय होतंय.